तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीसाठी राखायला कोणता जुगाड बनवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, येथे माझ्या मागे पाहू शकता ही पेरलेली आहे मी बाजरी। आणि मित्रांनो, या बाजरीसाठी आम्ही असा जुगाड बनवलेला आहे की हा जुगाड बनवला तर आपल्याला हे बाजरी राखायची जास्त गरज सुद्धा येत नाही। हे आपल्याला बाजरी एकदम अगदी जागेवरूनच राखता येते। तर त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तर कसा बनवलेला आहे जुगाड तर आपण या व्हिडिओमध्ये सगळ्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, येथे बांधलेले हे तार, तर टोमॅटो बांधायची ही तार आम्ही वापरलेली आहे। तर ही तार आम्ही बाजरीच्या प्लॉटच्या अगदी मधोमध वडून घेतलेली आहे। तर त्या तारेला मित्रांनो पाहू शकता खूप अशा बाटल्या बांधलेल्या दिसत आहेत। तर मित्रांनो, हा मस्त असा जुगाड बनवलेला आहे बाजरी राखायचा। तर मित्रांनो, याचा जर आवाज आला तर पाखरं अजिबात सुद्धा बाजरीमध्ये शिरत नाहीत। तर आपण आता त्याचा आवाज पण पाहणार आहोत किती मोठा येतो ते। आणि मित्रांनो, हे जुगाड वाजवायला सुद्धा एक कंट्रोलर बनवलेला आहे। तर मित्रांनो, आता हे कुठून वाजवायचं आणि कसं वाजवायचं तर चला आपण जाऊ लगेच तिकडे। तर पहा मित्रांनो, येथे आहे त्याचं कंट्रोलर बाजरी राखायचं। तर चला आपण आता वर जाऊन पाहू। तर मित्रांनो, हा एकदम आपला साधा सोपा बंगला बनवलेला आहे आणि या बंगल्यावरती आता आपलं बाजरी राखायचं कंट्रोलर आहे। तर चला आपण आता वर जाऊन पाहू। आणि मित्रांनो, आपण आता येथून एकाच जागेवरून हे सगळी बाजरीचं राखण करू शकतो। तर पहा त्यासाठी येथे कंट्रोलर बसवलेला आहे। म्हणजे मित्रांनो, ही तार आहे तर त्याच तारेला ही तार पण कनेक्ट केलेली आहे आणि इथून आपल्याला फक्त ही तार अशी ओढायची आहे। तर आपण आता ओढून पण पाहू किती मोठा आवाज येतो ते। तर पहा मित्रांनो, खूप मोठा असा आवाज येत आहे आणि एवढा जर मोठा आवाज आला तर सगळे पाखरं हे पळून जातात आणि आपल्याला अगदी जागेवरूनच हे सगळे पाखरं हुसकावता येतात। तर मित्रांनो, आता हे कसं बनवायचं तर ते सुद्धा आपण आता लगेच पाहू। तर आता मी आलो दुसऱ्या बाजूनं। तर येथे पाहू शकता तर यामध्ये 8 ते 10 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे दोन्ही बाटल्यांमध्ये आणि येथे बांधलेले आहे एका झाडाला। तर पहा इथे मोठं झाड आहे तर त्याला बांधून टाकलेले। आणि मित्रांनो, तुमच्याकडे जर असं झाडं नसतील तर तुम्ही मोठे असे लाकडं रोवून सुद्धा त्याला बांधू शकता, तरी सुद्धा चालतंय। तर पहा अशा प्रकारे मित्रांनो दोन्ही बाजूनं बांधलेले आहे। तर मित्रांनो, त्यासाठी लागणार आहे आपल्याला बिसलरी। तर पहा ही मोकळी बिसलरी घेतलेली आहे। तर मित्रांनो, अशा बिसलरी आपल्याला घ्यायच्या आहेत हा जुगाड बनवायला। आणि अजून त्यासाठी लागणार आहे तंगूस। तर या तंगूसनं आपल्याला बिसलरी तारेला बांधायची असते आणि त्यासाठी लागणारा एक बारीकसा खडा। तर पहा असा एकदम बारीक साईजचा खडा घ्यायचा आहे, कारण मित्रांनो हा खडा आपल्याला बाटलीमध्ये टाकायचा आहे, तेव्हा आपल्याला बारीक साईजचा असा खडा घ्यायचा आहे। तर चला आपण आता लगेच बनवायला सुरुवात करूया। तर आता काय करायचं आहे, याचे ढक्कन काढायचं आपल्याला आणि यामध्ये असा बारीक साईजचा खडा आपल्याला टाकायचा आहे। तर हा एकदम बारीक साईजचा घेतलेला आहे। आणि मित्रांनो, हा खडा एकदम आपल्याला कडक घ्यायचा आहे, कारण बाटलीमध्ये वाजला तरी फुटणार नाही। तर असा खडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो बाटलीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि परत आपल्याला हे ढक्कन फिट्ट बसवून घ्यायचं आहे। तर पहा खडा इथे गेलेला आहे। आणि आता आपल्याला लागणार आहे तंगूस। तर हा तंगूस आपल्याला येथे बांधायचा आहे। तर येथे एकदम असा फिट्ट बांधून घ्यायचा आहे। तर येथे चाडीगाठ दिली तरी सुद्धा चालते। तर येथे मी चाडीगाठ देत आहे म्हणजे आपली बाटली हे सुटणार नाही। तर पहा एकदम अशी फिट्ट चाडीगाठ द्यायची आहे, किंवा मित्रांनो तसं बांधलं वेगळं तरी सुद्धा चालते। तर आता एकदम फिट्ट झालेलं आहे। तर आता बांधायचं आहे तारेला।
तर त्यासाठी पहा मित्रांनो, असे आपल्याला दोन्ही बाजूने पण तंगूस ठेवायचा आहे तारेला बांधायला. तर आता येथे असा फिट बांधून टाकू आपण तारेला. तर हे दोन्ही तंगूस पण असं फिट बांधून टाकायचे आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे हा जुगाड आपला तयार झालेला आहे आता. आणि मित्रांनो हा खूप मोठ्याने वाजतो. तर पाहू शकता खूप मोठ्याने आवाज येतो. तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आज मी हा जुगाड बनवलेला आहे. तर मित्रांनो हा एकदम झिरो खर्चामध्ये असा जुगाड बनवता येतो आणि हा खूप फायदेशीर सुद्धा आहे. कारण मित्रांनो आपल्याला पाखरं हे एकाच जागेवरून राखता येतात असा जर जुगाड बनवला तर मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा. तर मित्रांनो हा बाजरीसाठी, ज्वारीसाठी, गव्हासाठी, तर मित्रांनो कुठल्याही पिकासाठी अशा प्रकारे हा पाखरांसाठी सोपा जुगाड आपल्याला घरच्या घरी आणि एकदम झटपट असा बनवता येतो. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्कीच एक वेळेस बनवून पहा. याचा मित्रांनो खूप फायदा होतो आपल्याला बनवल्यास. तर चला पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.